म्हणून या लग्नाच्या कार्यक्रमात आपल्या गाण्यासाठी बोलवलं होय पण आता त्या फार पूर्वी काळा आपल्या देवाचा काशी देवाचा केलेला एवढ्याच वेळेला पहिल्या देवगला देवळा राजा रामाकडे आरोग्य रामाला एवढ्या कैऱ्या मात्र आता बनाला मावळ कोण्या देवाचा माझ्या या काशी देवाचा आरवाडी गाणाला त्या हिवराच्या बाबाचा बनाला वेळा देवळा काशी गाणं लग्न सोहळा मात्र आता नेमायला लागलो तर काय मात्र देवाचा लग्न सोहळा देवाला नेमला 84,000 चीर बाल गोपाळ देवाच्या लग्नासाठी जमा गोळा झाले दारी मांडव घातला अंड्याची तोरण देवाला लावली सर्व सणा साज फेरत वेळेला एवढ्याच वेळेला सर्व सण देवाने मात्र आता करायला देवाने विचार मनाचा मात्र बाबा करायला सर्व सारे बाल गोपाळ देवाच्या लग्नासाठी जमा गोळा झाले पण सर्व सारं ते बाल गोपाळ जमा झाले देव काशीलिंग देवाला पालखी त्या देवाला मांडव लागला सोना दिसायच्या वेळेला एवढ्याच वेळेला आलेलं बाळगोपाळ लागलं होतं बोलायला देवा कासनिका लागलं होतं सांगायला देवा मांडव लागलाय पुन्हा मात्र दिसायला म्हणल्यानंतर मात्र या जागी आला नाही हातामध्ये ताटे नाही देवा हातामध्ये ताटे नाही दारात भरले नाही तुझी करवली रे आल्याली नाही तुझी करवली रे आल्याली नाही शोभा रे मंडळाला नाही शोभा रे मंडळाला नाही शोभा रे मंडळाला नाही शोभा रे
घरी आला बंधू हरी गोपाळाला त्याने बोलावून घेतलं आणि बंधू हरी गोपाळाला तो गंजीव लागला होता बोलायला. अरे बंधू सांगतो आहे तुला वेळेला एवढ्याच वेळा लागला होता बोलायला. बाबा बंधवा सांगतो ऐक तुला म्हणल्यानंतर देवका श्रींगाराला लागला. काय माझा बाबा आता बोलायला सगळ्यांच्या हातावरती पण गोपाळ माझ्या लग्नासाठी जमा गोळा झालं. पण माझा मांडव लागला सोळा दिसायला. बहीण मायवा बहीण एकवा करवली नाही मानवामध्ये त्यावेळेला. लग्नासाठी बाबा म्हणल्यानंतर पाहिजे आणायला म्हणून करता लागला होता मात्र आता बोलायला देवानं ऐकून घेतले आणि देवानं बोला ऐकून घेतले देव मात्र जाताय बाबा. आपल्याला बंधारी गोपनाला लावला. देवा का श्रींगाला मात्र बाबा बोलायला सांगतो. देवा ऐका तुम्हाला बहिणीला एकडे लागला होता मात्र आता बोलायला मी तर जातच नाही युवराज शिवराज नाव युवराज शिवराज नाव मागो किसून मामाचा अन्यायाच्या कारण वरियाच्या कारण आठवण झाली कुणाची खोची माझ्या गावाची आठवण या करून आपले प्रमाण असताना बंधारी गोपनाला लावला बाबा वाटला मात्र चालला निघून गेला कुठे मात्र या जाग्याला बंधू हरी गोपालाने बोल ऐकून घेतले आणि तो बंधू हरी गोपाला दादाच्या आज्ञे प्रमाण वारूच्या पक्काला गेला. पैशाचा वारू घेऊन संगतीला घेतला निघाला घोडाच्या बनाला. एवढ्याच वेळा होता युवराजा मात्र आता बनाला देवा का श्रींगाच्या जवळल्या बाजूला देवाच्या आज्ञेप्रमाणे देवाला लागला होता मात्र आता बोलायला निघून आला युवराच्या बनाला आरेवाडी राहण्याला. घरातल्या घरतीला सांगितलं शिदोरी बुट्टी बांधून संगतीला घेतली आणि बंधू हरी गोपाला त्या तैबाला एवढ्याच वेळा
आपण तो हरी गोपाला शिरोरी बुद्धी घेतली संगतीला तेवढ्याच वेळेला वाट लागला होता मात्र चालायला वारू लावला होता चप्पला गगनी घोडा लागला होता मात्र आता उडवायला वारू लावला त्याने झेप्पल आणि झेप्पल लावलेला वारू निघून गेला आरोग्याच्या माळाला तारून ऊन लागलं होतं लागायला उन्हाच्या रात भर गोपाळ पाण्यात केलेला तेवढ्याच वेळेला बरं झोपाला मात्र आता पाण्याला जेव्हा विचार मनाचा मात्र करायला पाहिजे विश्रांती घ्यायला म्हणून करता लागला होता काय मात्र बाबा करायला कार झाडाच्या सावलीत बंधू हरी गोपाळाने वारू बांधला वारूला पाणी पाजलं थोडा टाइम विश्रांती घेतली परत बंधू हरी वारूवरती बसला आणि माईवाच्या वाड्याची वाट सुरू केली. तेवढ्याच वेळेला वाट लागला होता मात्र चालायला आयाला बोलली का? उडवायला वाट करत मात्र या जागी आला वाटचाल करीत करीत माझा बंधू हरी निघून गेला मायेवाच्या वाड्याला आता मायेवाने आलेले बंधू हरी गोपाळला सजावरती उभारला पाहिजे तेवढ्याच वेळेला आलेला बंधू नेत्रानं मात्र आता बघायला अख्खा मायवानी विचार मनाचा मात्र करायला लागली होती मनाच्या मनात काय मात्र बाबा आता बोलायला हो बोलायला हराळ्यांच्या कोणी जावे बाबूबाई नावाची बाबूबाई काम गावाची बाबूची नावाची लडक्या तिच्या भैरवनाथाच्या पाचरणाला सुखी ठेवा देवा भोळ्या भगताला सुखी ठेवा देवा भोळ्या भगताला वाजत गोड चाल कशी आहे हा ढोल काही ताळे वाजत गोडे लावणी देवाचा कपाळे भंडार बोल्या गाव रे सुंदरा मायवानं पाहिलं त्यावेळेला तेवढ्याच वेळ आलेला मनावाला नेत्रानं मात्र आता बघायला अख्खा मायवाच्या जीवाला राग मात्र आता हे आला बंधुहारी गोपाळाला करंजा लाडीनं पाहिले आणि अक्का मायवा रागाने लाली लाल झाली आणि बहीण मायवा हे बंधुहारी गोपाळाला पाहून तोंडाला बाईनं पत्र लावला
वाईट वाटू लागले आणि रागाच्या भरात बंधूकडे लागली बघाय तेवढ्यात तो बंधू हरी गोपाळात गेलेला. एवढ्याच वेळेला आलेला मनवाला नेत्राने मात्राचा बघायला का मायवाने विचार मनाचा मात्र करायला सक्का बंधू असताना आणि का बंधूला माझ्या वाड्याला येण्याचं कारण पाहिजे मात्र आता बघायला. आता माझ्या माईने माझ्या करण्या लाडीने आता माझ्या माईने माझ्या करण्या लाडीने बंधू हरी व गोपाळा माझ्या गाण्याच्या आकाराने गाण्याच्या हिंदवाची व बघा नवऱ्याची लाडक्या बघा वाजेची आठवण या करून लोट लावली माझ्या डोलाला आभार तुम्हाला लोट लावली माझ्या डोलाला आभार देवीचा पावे हे जीवाच्या पड्याला नाते तुम्ही किती बी जपावे हे जीवाच्या पड्याला नाते कर प्रेम एक दिवस कर प्रेम एक दिवस हात जोडलेले तर पाणी बाबा आता भरायला एवढ्याच वेळेला विचार केला मनाचा लागली होती मात्र बाबा बोलायला सक्का बंधू असताना आणि का बंधू येण्याचं कारण लागला होता बंधू हरी गोपाळा मात्र आता बोलायला. बाबा रे कांद्या लाडीच रोड पाण्यानं भरलं आका मायवा रागाने लालेला झाली आणि ती बहीण मायवा या बंधू हरी गोपाळाला पाहून काय लागली होती बोला त्यावेळेला. एवढ्याच वेळेला बाबा येण्याचं कारण म्हटल्यानंतर लागला होता आलेला बंधू हरी गोपाळा मात्र बोलायला का मायवाला मात्र आजारी आला. कांद्या लाडीनं बोला ऐकून घेतले आणि आका मायवा बंधू हरीला पहिल्याने त्या बंधू हरीला पाहून पुढचा पुढा माघारी फिरवला तेव्हा तो बंधू हरी गोपाळा काय लागला बोला मायवा बहीण त्यावेळेला. एवढ्याच वेळेला लागला होता बोलायला का गुरुनाल तुझ्या मात्र आता वाड्याला लागला होता बोलायला आणि सुधीर बुटी घे तुझ्या वाड्याला म्हणल्यानंतर मात्र आजारी आला. आका मायवानं ऐकून घेतले आका सुधुरी बुद्धी घे तुझ्या वाड्याला दादाने दिलेला हे ऐकून घेतलं आणि बंधू हरी गोपाळाचं बोल ऐकून आका मायवाना राग आला बाबा रे अंजली सुधुरी कावल्या पोटाला जाते वेळेला. एवढ्याच वेळेला असा लागला होता मात्र आता बोलायला तेवढ्यात बंधू हरी गोपाळा लागला बोलायला का पाणी पिण्यासाठी दे म्हणल्यानंतर अक्का मायवा लागली होती काय मात्र बाबा बोलायला. आका मायवानं बोल ऐकून घेतले अंजली सुधुरी कावल्या पोटाला पाणी पियासाठी मागितलं तर आका मायवा म्हणली पाणी पियासाठी जा कृष्णा कोयला लागल्या कोणी दरडाळ व्हायला वेळेला. एवढ्याच वेळेला असं बोलताच लागला होता बंधू हरी गोपाळा मात्र बोलायला कांडेला बारू कुठं बांधू म्हणल्यानंतर अक्का मायवाला होती काय मात्र बाबा आता बोलायला. बोलायला लागली सांगायला लागली बोलायला लागली सांगायला लागली आका माझी मायवा आका माझी
होची माझ्या गावचा होची माझ्या गावचा मेनका हाई मिनीचा माझ्या मामा नावचा मामा हाई माझा नवीन नवरा नवीन बघाया नवरा देवाचा लडका ओ मामा आई जीव केपरान लाडक्या भाषाच्या बघायला गेलात लावली नोट माझ्या नंद ढोलावर एक मगल माझे पैरव नाताला सुखी ठेवा देवा तुम्ही मामा माझ्या. सुखी ठेवा देवा तुम्ही मामा माझ्या. नामा तुझ्या हातामध्ये अरे नामा तुझ्या हातामध्ये कसा ढोल वाजतोय तुझा ढोल वाजतोय माझा सिंग ढोल वाजतोय माझा सिंग ढोल. नातानं केली या जादू कुठला पिन ढोल घालताना गेला वाजू काय म्हणले माझ्या भैरव नातानं केली या जादू कुठला पिन ढोल घालताना गेला वाजू अरे या ढोलावरी नाम तुझा कसा जीव जडला या तुझा ढोल वाजतोय दिल जाने जिगर तुझको है प्यार किया है प्यार किया है प्यार किया है प्यार किया है तुझको प्यार किया है तलावाला अस्थिराला कारंजा लाडीने वल्या झाडाच्या गाठा मायवा बंधुहारी गोपाळाला सर बोलायला डोळं पाण्यानं भरलं आणि ते बहीण मायेवर केलेला एवढ्याच वेळा लागली होती मात्र बाबा बोलायला आणलेला वारून येऊन पांढऱ्या गावाच्या चित्र शाळेला म्हणून लागली होती मात्र आता बोलायला आणलेला मारू बांध गावाच्या चित्रशाळेला सिंदुरी बुद्धी इस्कर कावड्या कुत्र्याला पाणी पियासाठी का कृष्णा पहिला नदीला या व्हायला केलेला एवढ्याच वेळा असं बोलता बंधुहारी गोपना लागलं होतं वाईट मात्र वाटायला तेवढ्या लागली होती अक्का मायवा मात्र बोलायला सक्का बंधुआला तरीने तुझ्या मात्र आता वाड्याला माझा सक्का भाव असताना निक्का बंदुकाला न्यायला डोळं मायवाचं पाण्याने भरले आणि मायवा बहिणीने बंदूक अधिकार केला तो बंधू हरी वारूवरती बसला आणि दादाजवळ आरेवारी जाणारा गेल्याबरोबर पेरलेला एवढ्याच वेळा असणाऱ्या बंधुहारी गोपनानं पुढचा पुढा माघारी मात्र आता फिरवायला वाट लागला होता चालायला वाट चालत घेऊन गेलाय आरवाडी मात्र आरेवारी जाणारा त्या हिवराच्या बनाला बंधू हरी गोपाला गेला दादाला जाऊन मिठी मारली आणि तो बंधू हरी गोपाला काय लागला होता सांगितलेला एवढ्याच वेळा लागला होता दादा मात्र बोलायला अरे बंधवा गेलेले काय झालं एकटाच परत आलाय म्हणल्यानंतर लागला होता बंधुहारी गोपना काय मात्र बाबा बोलायला वाईट वाटेल जीवाला वाईट वाटेल जीवाला अन पाणी काय डोळा अन पाणी काय डोळा
आता पैसे गाण्याच्या ओळीसाठी आणि ओळीचा नाती अगदी भोळ्या मनाचा माझा उचका व्हायचा शिर आणि तमगा व्हायची माझी धनशिरीत आहे चोरीला जोड जर एकदा अर्ध्या आयुष्यात फुटली की जे त्याला माहित असते किती दुःख भोगावं लागते म्हणून काय म्हणलंय अशी असणारी त्या तामगावची एक हेगड शिराची एक असणारी माझी धनी सरीच आहे अर्ध्या आयुष्यात नाही शरद भावाची साथ सोडून गेल्यामुळं त्या शरद भाऊनं आपल्या ह्या देवाच्या वमीसाठी पैसे लावलं बरोबर आहे म्हणून काय म्हणले माहित आहे बरोबर त्या धनश्री ताईच शरद भावना गाण्याच्या निमित्तानं आठवण आली का तर कायम उत्सवात गाणं म्हणायला गेले की आमची ताई अशी दारात समोर बसून गाणं ऐकत होती तरी सुद्धा माझ्या मंगरायानं तिला पदराखाली का तर जी आडवे आवडे सर्वाला तेच आवडे देवाला देवाचा ठिकाण कधी नाही कोणाला चुकला बरोबर आहे म्हणून काय म्हणले माहिती त्या धनेशारी ताईची दोन चिमुकली मुलं आणि असणारा दीड हात तिच्या भावा घरामध्ये असणारा बरोबर आहे आणि सासू आणि सासरा म्हणून काय म्हणले माहित आहे काय म्हणलंय अशा धनित्री साईनं अर्ध्या वर्षी साथ तोडल्यामुळे शरद भाऊन आपल्या बायकोच्या नावावर पैसे लावलंय आताच कलियुग कसं आहे कसं एक मिली दुसरी गेली तर तिसरी बरोबर आहे तरी सुद्धा माझ्या मंगरायाचा पुजारी शरद भाव त्याला आपल्या स्वतःच्या जोडीच्या बायकोची आठवण झाल्यामुळे आपल्या वळीला पैसे लावले पैसे लावलं बरोबर आहे म्हणून काय म्हणले माहित आहे कसली बी असावी कसली बी असावी स्वतःची बायको असावी बरोबर आहे सैनिक सुखाची पत्नी मांडली तर आहे एका नात्यानं भन आणि परत दुसऱ्या नात्यानं पत्नी बरोबर आहे आपल्या आईच्या मागाने राहुल्याची काळजी घेणारी म्हणली तर आपली बायको घरात सोडून नवीन लकवा दुका मारले सासऱ्याला घेऊन तेवढे हागाय जाऊन जात नाही एखादी जाती म्हणत बरोबर आहे आणि माणसं काय म्हणतात आताच जग सुशिक्षित झालंय कसं पहिले घरात खायत होते आणि बाहेर हागाय जायत होते आता जेवण येतो आता घरात खात्या बाहेर खात्या पण घरात हागायचं नवीन संडास आल्या आणि प्रत्येकानं उठायचं मला सुशिक्षित जग आलं बरोबर आहे म्हणून माझ्या धनित्री साईचं नाव कसं घ्यायचं कसं हे पत्नी वाचुली जग वेगळे हे पत्नी वाचुली जग वेगळे नाते तुटले